नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युमॉल या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज दिनांक 17 मे 2026 रोजी गट ब अराजपत्रित पदासाठीची जी काही मुख्य परीक्षा आहे तर ती पार पडलेली आहे. यामध्ये सामान्य विज्ञानाचे एकूण 12 प्रश्न आलेले होते. आता या 12 प्रश्नांचं विश्लेषण करणं, त्यांचे आन्सर जे काही आहेत तर ते सांगण्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ जो आहे तर तो घेणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण या 12 प्रश्नांचे अपेक्षित किंवा संभाव्य जे काही उत्तर आहेत तर हे तर पाहणारच आहोत, पण त्यासोबतच ओव्हरऑल एक निष्कर्ष काढणार आहोत की या वर्षीचा सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांचा ट्रेंड कसा होता, कोणत्या घटकावर किती प्रश्न आले होते, हेवी वेटेज टॉपिक कोणते आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या घटकांवर अधिक भर या ठिकाणी द्यायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये या पेपरमधला पहिला जो काही प्रश्न आहे सामान्य विज्ञानाचा तर तो पाहूया. फिजिक्सचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग वेव्ह इज नायदर ट्रान्सवर्स नॉर लॉन्जिट्युडनल. आता खरं तर या ठिकाणी वेव्ह जे आहेत तर एकतर ट्रान्सवर्स असतात किंवा लॉन्जिट्युडनल असतात. आता ट्रान्सवर्स म्हटलं की आपल्याला लाईट वेव्हची आठवण येते किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आणि लॉन्जिट्युडनल म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला साऊंड वेव्ह ज्या आहेत तर त्या पाहायला भेटतात. मग इथं ऑप्शन पाहूया, साऊंड वेव्ह साहजिकच लॉन्जिट्युडनल आहेत, लाईट वेव्ह या ट्रान्सवर्स आहेत, अल्ट्रासाउंड वेव्ह तर या देखील साहजिकच साऊंड वेव्ह प्रमाणच कशा असतील बरं, तर लॉन्जिट्युडनल असतील. मग राहिला कोणता ऑप्शन, तर वेव्ह ऑन वॉटर सरफेस, म्हणजे पाण्यामध्ये दगड वगैरे टाकल्यानंतर ज्या काही लाटा तयार होत असतात तर त्या लाटा नेमक्या कोणत्या प्रकारच्या आहेत. पहिल्या 3 ऑप्शनच्या बाबत आपण सरळ सरळ त्यांना क्लासिफाय करू शकतो, एकतर त्या लॉन्जिट्युडनल आहेत किंवा ट्रान्सवर्स आहेत. चौथ्या ऑप्शनच्या बाबत काय, इलिमिनेशन पद्धतीने देखील तुम्ही ऑप्शन नंबर 4 मार्क करू शकता. त्या चौथ्या ऑप्शनचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी यांच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला भेटतं. या संपूर्णतः लॉन्जिट्युडनलही नाहीत किंवा पूर्णतः ट्रान्सवर्स देखील नाहीयेत, आणि म्हणूनच या ठिकाणी क्वेश्चन नंबर हे जे काही 71 आहे या सेट नुसारचा, तर याचा ऑप्शन नंबर 4 यायला हवं. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा फिजिक्सचा क्वेश्चन आहे, टेम्परेचर वाढल्यानंतर धातूंच्या कंडक्टिव्हिटीमध्ये किंवा रेझिस्टिव्हिटीमध्ये काय बदल होतो, ही संकल्पना आपण ऑलरेडी शिकलेली आहे बघा. हे जे काही स्टेटमेंट आहेत तर हे पहिल्यांदा वाचूया, इंग्लिशमध्ये वाचू. रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, म्हणजेच धातूंची रोधकता जी काही आहे, धातूंची रोधकता ही धातूचं तापमान वाढल्यानंतर वाढते, असं स्टेटमेंट ए म्हणतं. बी काय म्हणाले, the atoms vibrate more rapidly and over larger distances with higher amplitude. तापमान वाढल्यानंतर त्यामधले अणु जे आहेत तर त्यांचं त्या ठिकाणी व्हायब्रेशन जे आहे तर ते वाढणार, हे निश्चितपणे तुम्हाला माहिती असेल. व्हायब्रेशन वाढत असेल तर त्याचं जे काही अँप्लिट्यूड आहे तर ते देखील वाढणार. याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम म्हणजे जे काही त्या धातूमधले फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यांचं कोलिजन जे आहे तर तेही वाढणार, बरोबर आहे. आणि कोलिजन जर इलेक्ट्रॉन्सचं फ्री इलेक्ट्रॉन्सचं वाढत असेल तर साहजिकच तो जो काही फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे किंवा जो काही त्या ठिकाणी तो करंट जो आहे तर त्याच्या प्रवाहावर परिणाम होणार, तो कमी होणार. याचा अर्थ या ठिकाणी या बी हे महत्वाचं कारण आहे कशाचं, तर टेम्परेचर वाढल्यानंतर या ठिकाणी रेझिस्टिव्हिटी जी काही आहे तर ते वाढते याचं. ओके, म्हणजे ओव्हरऑल इथं जर पाहिलं तर जे काही 4 ऑप्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु बी हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाहीये म्हटले. दोन्ही विधाने बरोबर आहेत, बी हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. यस, दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि हे स्पष्टीकरण आहे. इथं बरोबर सांगितलेलं आहे त्यांनी की कशा पद्धतीनं ऍटम जे काही आहेत तर ते अधिक प्रमाणामध्ये व्हायब्रेट होतात आणि त्याच्यामुळं फ्री इलेक्ट्रॉन्सचं कोलिजन वाढतं, बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे काही आहे तर ते आपला आन्सर असेल इथं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 73. रेडिओ ऍक्टिव्हिटी बद्दलचा क्वेश्चन आहे. साधारणतः आपण फिजिक्स मध्ये याला कन्सिडर करतो. याच्या युनिट बद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्हिटीचं युनिट जे आहे तर एकतर 2 युनिट तुम्ही नक्की ऐकलेले असतील, क्युरी किंवा बेक्वेरेल. आता क्युरी जे आहे ना तर ते साधारणतः ट्रॅडिशनल युनिट आहे, पण त्याचं एसआय युनिट जे आहे ना तर ते बेक्वेरेल आहे. सध्या आपण बघूया खालची विधान आधी वाचू. किरणोत्सारी केंद्रकांचे अर्धायुष्य मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरतात. अर्धायुष्य म्हणजे कालावधी मोजतोय, आणि कालावधी किंवा ड्युरेशन मोजण्यासाठी मीटर एकक वापरू शकत नाहीत आपण. सूर्यावर हायड्रोजनच्या विखंडनामुळे ऊर्जा तयार होते. फ्युजन आणि फिजन या संदर्भातला हा महत्वाचा असं स्टेटमेंट आहे.
फ्युजन कुठं घडतं? सूर्यावर. हायड्रोजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन हेलियम तयार होतं. सूर्यावर घडतं ते फ्युजन असतं. कळालं का? आणि हे युरेनियमच्या बाबत वगैरे जे घडतं तर ते फिजन असतं. आणि म्हणून इथं सूर्यावर फिजन घडतं हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर गॅमा कणांवर ऋण भार असतो, चुकीचं स्टेटमेंट आहे. गॅमा किरणांवर जे काही गॅमा रेज असतात किंवा त्या वेव्ह ज्या काही आहेत तर त्यांच्यावर भार नसतो, कोणताही चार्ज नसतो. म्हणजे बी, सी आणि डी कन्फर्म चुकीचे आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथं किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी एकक वापरतात का? तर वापरतात. ट्रॅडिशनल युनिट आहे ते. आणि त्यासोबत बॅक्युरेल देखील वापरतात. पण तरी देखील आपण म्हणू शकतो की हे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए जे आहे ना तर ते करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे काही आहे तर ते आपलं योग्य विधान असेल किंवा योग्य उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 74. आपण एका आवर्तामध्ये म्हणजे पिरियडमध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे काही 7 पिरियड आहेत तर त्यामध्ये जर पाहिलं तर एका कोणत्याही पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जर जात असू तर अणुची त्रिज्या जी काही आहे तर ती घटते, कमी होते. ह्याचं कारण काय? अणु त्रिज्या म्हणजे ॲटॉमिक रेडियस. बरोबर आहे. ऑप्शन जे काही स्टेटमेंट नंबर 1 आहे, मुख्य ऊर्जा पातळीच्या संख्येत वाढ होते. असं काही होतं का? काय होत नसतं. एका पिरियडमध्ये जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी नंबर ऑफ जे काही ऑर्बिट्स आहेत किंवा शेल्स आहेत तर त्या तेवढ्याच राहतात. दुसरं म्हणजे प्रभावी अणुप्रभारात वाढ होते, म्हणजे इन्क्रीज इन दी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. नक्कीच होणार. म्हणजे तुम्ही या ठिकाणी एकाच पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जर जात असाल तर ॲटॉमिक नंबर वाढतो. ॲटॉमिक नंबर वाढतो याचा अर्थ नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहे तर ते वाढणार. म्हणजे या ठिकाणी प्रभावी अणुप्रभार जो काही आहे म्हणजे इन्क्रीज इन दी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, तर हे बरोबर आहे. नेक्स्ट काय आहे तर इन्क्रीज इन शिल्डिंग इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन्स, काही संबंध नाहीये. आणि डिक्रीज इन दी नंबर ऑफ प्रोटॉन्स इन दी न्यूक्लियस, हे तर बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही लेफ्ट टू राईट जातायत, अणु अंक वाढतोय, नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढतायत, त्यामुळं चौथं तर बिलकुल चुकीचं आहे. म्हणजे इथं या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 जे आहे तर ते आपलं करेक्ट आन्सर असेल. खालीलपैकी सिमेंटचा प्रमुख घटक कोणता? सिमेंटचा प्रमुख घटक जर बघितलं तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम सल्फेट आणि सिलिकॉन ऑक्साईड. तसं पाहायला गेलं तर हे चारही घटक कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. पण तुम्हाला इथं प्रमुख घटक विचारलेला आहे, महत्वाचा घटक विचारलेला आहे. यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड जो आहे ना तर तो जवळजवळ 60 to 65% असतो. कळलं का? 60 ते 65% असतो कॅल्शियम ऑक्साईड. बाकीचे जे काही आहेत तर ते तुलनेनं कमी प्रमाणामध्ये असतात. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे ना तर ते आपलं इथलं उत्तर असणं अपेक्षित आहे. विद्युत उपकरणांच्या निर्मितीमध्ये तांब्याला स्वस्त पर्याय म्हणून खालीलपैकी कुणाचा वापर केला जातो? आता खरं तर आपण याबद्दल पाहिलेलं आहे. सर्वात कमी रेजिस्टिव्हिटी किंवा सर्वाधिक कंडक्टिव्हिटी जर कुणाची असेल तर ती सिल्वरची असते. पण वायर म्हणून आपण सिल्वर शक्यतो वापरत नाही, महागडा असतो, दुर्मिळ धातू आहे. आता इथं दुसरा ऑप्शन कोणता आपल्या समोर तर तांबे आहे. पण तांबे बऱ्यापैकी महाग असतो. मग अशा वेळेस ऑप्शन कोणते आहेत तर तुम्हाला तांब्याला बायपास करायचं असेल तर ॲल्युमिनियम, लोह, जस्त आणि सिलिकॉन. म्हणजे ॲल्युमिनियम, आयर्न, झिंक आणि सिलिकॉन. आयर्न जे काही आहे ना तर ते गुड कंडक्टर आहे पण त्याची कंडक्टिव्हिटी तुलनेनं फारच कमी आहे. या उलट ॲल्युमिनियम जो काही आहे ना तर याची कंडक्टिव्हिटी ही जास्त असते, म्हणजे कॉपरपेक्षा कमी असते पण आयर्न पेक्षा जास्त असते. ओके, कंडक्टिव्हिटी जास्त, वजनानं हलका असतो आणि तुलनेनं किंमतही त्याची बऱ्यापैकी कमी असते. आणि म्हणूनच योग्य ऑप्शन हे आपलं ऑप्शन नंबर 1 असेल. झिंकच्या बाबत इथं या ठिकाणी त्याचा काही वायर वगैरे बनवण्यासाठी वापर होत नाही. आणि सिलिकॉन इट इज ऍक्च्युअली सेमी कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होत असतो. क्वेश्चन नंबर 77 या ठिकाणी मॅच दी पेअर्सचा हा क्वेश्चन आहे. प्लॅटीहेल्मिंथीस वेगवेगळे फायलम आहेत खरं तर बऱ्यापैकी. प्लॅटीहेल्मिंथीस, सेलेंट्रेटा, इकायनोडर्मॅटा, मोलुस्का. त्याचे वैशिष्ट्य आहे तिकडं सॉफ्ट स्पाइनी स्किन, फ्लॅटवर्म्स आणि हॉलो इंटेस्टाईन. स्पाइनी स्किन म्हणजेच काय? काटेरी त्वचा कुणाची असते? इकायनोडर्मॅटाची असते. काटेरी त्वचा कुणाची असते? इकायनोडर्मॅटाची. चपटे कृमी म्हणजे फ्लॅटवर्म्स कोण असणार तर प्लॅटीहेल्मिंथीस चपटे कृमी आहेत. मोलुस्का लिबलिबित बॉडी असते त्यांची, बरोबर आहे, मऊ बॉडी असते म्हणजे सॉफ्ट. आणि सिलेंट्रेटा हॉलो इंटेस्टाईन, बरोबर आहे. म्हणजे 1 च 3, 2 च 4, त्यानंतर 3 च 2 आणि 4 च 1. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल इथं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन मात्र थोडासा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटू शकतो पण तुम्हाला एक सांगू का ह्याच्यामध्ये देखील
लॉजिक जर लावलं तर योग्य असं उत्तर आपण काढू शकतो. स्केलेटन ऑफ 6 रेड ट्रायएक्झॉन सिलिसियस स्पिक्युल्स इज कॅरेक्टर ऑफ विच क्लास ऑफ फायलम पोरिफेरा. पोरिफेरामध्ये स्पिक्युल्स असतात. स्पिक्युल्स म्हणजे काय बरं, तर निडल शेप्ड असे शार्प पार्ट्स असतात ते, बरोबर आहे, सुईसारखे ते पार्ट्स असतात. हे स्पिक्युल्स दोन प्रकारच्या पदार्थांपासून प्रामुख्याने बनतात. एक तर ते सिलिकापासून बनतात, ओके, सिलिका म्हणजे वाळू, त्याला सिलिसियस स्पिक्युल्स म्हटलं जातं. किंवा या ठिकाणी दुसरं जे काही आहे ना, तर तो मटेरियल जे काही आहे तर तो सिलिका सोडून दुसरा कोणता असू शकतो बरं, तर तो म्हणजे या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट. त्याला या ठिकाणी कॅल्केरियस स्पिक्युल्स म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, कॅल्केरियस स्पिक्युल्स. आता इथं काय विचारलंय बघा, इथं 6 रेड ट्रायएक्झॉन सिलिसियस स्पिक्युल्स म्हटलेलं आहे. ट्रायएक्झॉन, ओके, आणि 6 रेड, 6 रेड याचा अर्थ अशा याला 6 ला काय म्हटलं जातं, हेक्झा. ठीक आहे, म्हणजे एकंदर कुठंतरी या ठिकाणी याचा संबंध ह्याच्याशी असू शकतो, एवढं तर तुम्ही लॉजिक लावू शकता. तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी मेक्झोस्पॉन्जिया असो, कॅल्केरिया, कॅल्केरिया तर येणारच नाहीये. ठीक आहे, डेमोस्पॉन्जियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल याच्यामध्ये असतात. हेक्झॅक्टिनेलिडा जे काही आहे तर ते ऑप्शन नंबर 2 हे आपलं इथलं उत्तर असेल. लॉजिकनं तुम्ही सहजपणे इथं पोहोचू शकला असता. ओके, नेक्स्ट हा क्वेश्चन जो काही आहे तर थोडंसं डीप मध्ये जर तुमचं नॉलेज असेल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्सचं तरच तुम्हाला जमला असता. काही कॉमन नेम्स आहेत आणि एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. फॉर एक्झाम्पल हिप्पोकॅम्पस हा बऱ्यापैकी परिचयाचा असेल तुम्हाला. याला या ठिकाणी काय म्हटलं जातं बरं, सी हॉर्स म्हटलं जातं. त्याचं डोकं जे आहे ना तर ते घोड्यासारखं असतं म्हणून त्याला सी हॉर्स म्हटलं जातं. त्यानंतर एक्झोसिटस जो काही आहे ना तर ह्याला फ्लाइंग फिश म्हटलं जातं, कारण पाण्याच्या बाहेर येऊन तो अक्षरशः उडू शकतो बऱ्यापैकी, त्याच्यामुळं त्याला फ्लाइंग फिश म्हटलं जातं. त्यानंतर फिशुलारिया जी काही आहे ना तर ह्याची बॉडी जी आहे ना ती अगदी लांब असते, पातळ आणि लांब असते, जणू काही बासरी आहे, आणि म्हणूनच याला फ्ल्यूट फिश म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जो काही सिग्नॅथस जो काही आहे तर तो सिलेंड्रिकल असतो म्हणून त्याला पाईप फिश म्हटलं जातं. म्हणजे 1चं 4, 1चं 4, त्यानंतर 2चं 3, 3चं 1 आणि 4चं 2. ऑप्शन नंबर 1 हे आपलं इथलं उत्तर असेल. नेक्स्ट या ठिकाणी जो काही क्वेश्चन आहे, ग्रेन स्मट ऑफ सॉर्गम म्हणजे ज्वारीवर एक काजळी नावाचा आजार पडतो, त्याचे काही दाणे आहेत ना तर ते अगदी काळसर पडत असतात फंगल इन्फेक्शनमुळे. कळलं का? तुम्हाला इथं विचारलंय की तो फंगाय कोणता आहे नेमका. आता इथं देखील तुम्ही बऱ्यापैकी लॉजिकचा वापर करू शकता. सॉर्गम म्हणजे ज्वारीबद्दलचा उल्लेख आहे, आणि तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी बाकीचे जे काही ऑप्शन आहेत तर ह्याच्यामध्ये हे सॉर्गीचा उल्लेख आहे बघा. ओके, म्हणजे एवढं तर निश्चित आहे की या ज्वारीच्या रोगाचा आणि या पॅथोजनचा काहीतरी संबंध आहे. इथं झिंगीबेरी जो काही आहे तर याचा काही संबंध येणार नाहीये. म्हणजे काही ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट्स जरी परफेक्टली माहिती नसतील तरी देखील क्वेश्चन आणि ऑप्शन यांचं जर बारकाईनं ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. ऑप्शन नंबर 3 जे आहे तर ते आपलं इथलं उत्तर असणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 81 अगदी सोपा क्वेश्चन. काही महत्वाचे सजीव, मग त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे बायनॉमियल नेम्स जे आहेत, नॉमेनक्लेचर, ते तुम्हाला माहितच पाहिजे. मग त्यामध्ये आंबा, वड, तुळस, ठीक आहे, कडुनिंब, तर ह्यांचे विशेषतः या वनस्पतींची नावं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्राण्यांमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी लायन किंवा टायगर, बिबट्या, त्याच्यानंतर काऊ, बफेलो, ह्युमन बिंग, हे सगळ्यांची नावं जे आहेत तर ते माहितच पाहिजे. साधारणतः एक 25 ते 30 जणांची नावं माहिती पाहिजे. इथं आंब्याचं नाव विचारलंय तर इथं मुसा सॅन्टम, ऑसिमम सॅन्टम, ऑसिमम सॅन्टम म्हणजे बाय द वे तुळस, बरं. ओके, मँगीफेरा इंडिका तर हे आंब्याचं सायंटिफिक नेम आहे. रोसा गॅलिका जे आहे ना तर हे खरं तर या ठिकाणी गुलाबाचं नाव आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 मँगीफेरा इंडिका हे आपलं आन्सर असणं अपेक्षित आहे. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन बघूया 82 नंबरचा. सल्फरयुक्त बुरशीनाशके, बुरशीनाशके म्हणजे जे काही बुरशीमुळे आजार निर्माण होतात तर त्याला किल करण्यासाठी फंजीसाइड वापरतात, त्यालाच बुरशीनाशके म्हणतात. तर ज्या बुरशीनाशकांमध्ये सल्फरचा वापर होतो तर ते कोणत्या रोग नियंत्रणामध्ये इफेक्टिव्ह आहे, तर इथं पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी आणि रस्ट डिसीज म्हणजे तांबेरा, ओके, जो साधारणतः गव्हावर वगैरे पडत असतो. त्यानंतर मर रोग म्हणजेच विल्स डिसीज, त्यानंतर या ठिकाणी करपा आणि रोपमर रोग. तर मित्रांनो या ठिकाणी सरळ सरळ आपण याच्यावर ऑलरेडी युट्यूबला लेक्चर घेतलेला आहे बघा.
हे अशा पद्धतीचे सल्फरयुक्त बुरशीनाशके जी काही आहे तर हे प्रामुख्यानं पावडरी मिल्ड्यू आणि जो काही रस्ट नावाचा डिसीज आहे तर त्याच्यावर जास्त इफेक्टिव्ह असतं किंवा त्याचा वापर केला जातो. ऑप्शन नंबर 1 हे आपलं इथलं उत्तर असेल. जे काही आपण उत्तर इथं शेअर केलेले आहेत त्याचं अनालिसिस केलेलं आहे तर ते मोस्ट प्रोबॅबली सगळे जवळपास योग्य आहेत. आता शेवटी आयोगाची इच्छा किंवा कधी कधी आयोग वेगळं लॉजिक देखील लावू शकतं, पण शक्यतो तसं होणार नाही. जे आपण उत्तर सांगितलेले आहेत तर ते बऱ्यापैकी करेक्टच असतील. ओके, थोडंसं या सगळ्या क्वेश्चन्सचं अनालिसिस करूया, कंपॅरिझन करूया. जे काही क्वेश्चन्स आहेत उदाहरणार्थ 71 to 80 पर्यंत जर विचार केला तर 71 जो काही क्वेश्चन होता जो खरं तर वेव्हज बद्दलचा होता तर तो मीडियम लेवलचा होता. इलेक्ट्रिसिटीचा जो काही क्वेश्चन होता, ठीक आहे, रेझिस्टन्सचा, रोधकतेचा, तर तो बऱ्यापैकी मीडियम हार्ड होता. त्यानंतर फिजिक्सचा रेडिओ ऍक्टिव्हिटी बद्दलचा क्वेश्चन मीडियम होता, खरं तर इझी देखील म्हणू शकतो. पिरियडिक टेबलचा क्वेश्चन तो इझी टू मीडियम आपण म्हणू शकतो. केमिस्ट्रीचा सिमेंटचा क्वेश्चन फॅक्च्युअल होता, यायलाच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा मेटलचा क्वेश्चन देखील म्हणजे त्या रेझिस्टिव्हिटी बद्दलचा अगदीच सोपा होता बघा. ओके, आणि म्हणूनच या ठिकाणी तो देखील इझीच होता. झुलॉजीमध्ये अॅनिमल क्लासिफिकेशनचा क्वेश्चन मीडियम होता मॅच दी पेयर्सचा. त्याच्यानंतर पोरीफेरा बद्दलचा क्वेश्चन तो मात्र थोडासा हार्ड होता. पण एक लक्षात घ्या इथं तुम्ही लॉजिक लावून आणि इलिमिनेशन पद्धतीनं उत्तरापर्यंत जाऊ शकतात. ओके, त्यानंतर झुलॉजी मधलाच आणखी एक क्वेश्चन जो काही होता मॅच दी पेयर्सचा माशांचा तर तो देखील बऱ्यापैकी मीडियम लेवलचा होता. 2 ते 3 जे काही आहेत तर त्यांचे कॉमन नेम्स तुम्हाला बऱ्यापैकी जर माहिती असतील तर तुम्ही उत्तरापर्यंत आरामशीर जाऊ शकला असतात. आणि बॉटनीचा जो काही त्या ठिकाणी प्लांट डिसीजवरचा क्वेश्चन होता, ओके, तर तो देखील मीडियम लेवलचा होता. आणखी 2 होते बॉटनीचे, एक म्हणजे आंब्याचा सायंटिफिक नेम अगदीच इझी होता बघा तो क्वेश्चन. आणि सगळ्यात शेवटचा फंजीसाइडचा जो काही क्वेश्चन होता तर तो साधारणतः मीडियम लेवलचा होता. म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी आजचा जो काही क्वेश्चन पेपर होता किंवा हे 12 प्रश्न जे आहेत तर ते इझी टू मीडियम होते. एक फक्त थोडासा हार्ड काही जणांना वाटू शकतो, पण तो देखील मी तुम्हाला म्हटलं लॉजिकनं तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. म्हणजे ज्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीचा आहे त्यांनी ह्या 12 पैकी 12 क्वेश्चन्स व्यवस्थित सोडवले असतील हे निश्चित आहे. या ठिकाणी जर बघितलं तर ओव्हरऑल इझी क्वेश्चन 3 होते, मीडियम 6 होते, मीडियम टू हार्ड 2 होते, एक आपण थोडासा हार्ड मध्ये टाकू शकतो. ओके, तर मित्रांनो आशा करतो पेपर तुम्हाला उत्तम पद्धतीनं गेलेला असेल. शेवटी आयोगाची आन्सर की आल्यानंतरच अचूक असा तुमचा स्कोर जो आहे तर तो तुम्हाला कळू शकेल. पण तरी देखील एक विद्यार्थ्यांची जी काही उत्सुकता असते तर ती आपण इथं शमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो याच पद्धतीनं नवनवीन अपडेट्स आणि विज्ञान विषयक माहिती घेऊन मी तुमच्या समोर येत जाईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.